ले लो। आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे, काय नेमकी मागणी आहे? माझी मागणी अशी आहे की माझ्या पतींचा जो तपास आहे तो सीआयडी कडून झाला पाहिजे, कारण की त्यांची जी हत्या आहे ते हत्याच झालेली आहे 100%. तर निपक्ष पद्धतीने त्यांचा जो तपास झाला पाहिजे. गेल्या काही दिवसापूर्वी हा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे. काय नेमकं याच्यामध्ये अपडेट आहे सर? 1 महिना तर जो आहे तो तपास झालेलाच नाही कुठल्या प्रकारचा, कारण की मी स्वतः जाऊन जे आहे तपासासाठी विनवण्या करून जे आहे ते केलेलं आहे. 1 महिन्यापर्यंत हा तपास जो आहे तो स्थगितच होता. त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी जे DYSP सर आहे सुदीप सर, त्यांच्याकडे हा तपास गेलेला आहे आणि त्यांना म्हणजे सुरुवातीपासून याच्यामध्ये गुंतागुंती आहे. त्यांना पण हा तपास आहे तो करण्यासाठी प्रॉब्लेम जात आहे. त्याच्यामुळे मला जो तपास आहे CID कडूनच पाहिजे अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना विनंती आहे. या संदर्भात तुमचा काही कोणावर संशय आहे का, किंवा तसं तुम्ही पोलीस अधिकाऱ्याला सांगितले तपास? तसं मी सांगितलेलं आहे, तो तपासाचा भाग आहे. तपासावरून ते समोर किती लोकांवर संशय तुम्ही व्यक्त केलेला आहे? मी 2-3 जण नाव टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. तपासावरून पुढे त्यांना पोलिसांनी अटक केली आहे का? नाही ही जी तुम्ही ज्या 3-4 व्यक्तींची नाव असेल ते राजकीय आहेत का? आहेत, त्याच्यामध्ये काही राजकीय आहेत, काही त्याच्या वैयक्तिक आहेत. कशा कुठल्या वादातून हा ही हत्या झाली असं तुम्हाला काय अंदाज? यांनी काही दिवसापूर्वी शेती घेतली होती, त्या शेतीवर पण खूप जणांच्या नजरा होत्या, म्हणजे अर्धी खरीप झाली होती, अर्धी राहिली, त्याच्यातून पण काही वाद उत्पन्न झालेले होते. ते पण आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या, मात्र कालपासून संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये चांगली जुंपली. आता या चर्चेमध्ये मिठाचा खडा पडला असं वाटतं? मला असं वाटत नाही. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आदरणीय राज ठाकरे साहेब असतील, या दोघांनीही एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता. आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनीही वर्धापन दिनाच्या दिवशीच हे जाहीर सांगितलेलं होतं की शिवसैनिकांच्या आणि महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते निश्चितच होईल. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर बाकी कोण काय बोललं याच्यामध्ये न पडता जे काही होणार आहे ते निश्चितच चांगलं होईल. आणि आदरणीय राज ठाकरे साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे सकारात्मक जर आहे तर बाकी कोणी काही बोलल्याचा फरक पडणार.